काय पब्लिक, तर आज आम्ही चाललोय बघा वॉटरफॉलला. कुठल्या जाणार आहे हे काय माहीत नाही, नियोजन घातले पण नक्की जाणार आम्ही वॉटरफॉलला हे माहिती आहे. तर पब्लिक बघा, आमचं पब्लिक कसं आवरून आले बघा. बघा तोंडात बघा यांच्या काय काय आहे. कोल्हापूरचा मावा घालायच्या बघा नाही काय होत नाही हो. तर आता आमच्या पब्लिकचं गच्च नियोजन झाले बरकी धबधबा बघायला जायचं. आपल्या कोल्हापुरातून बरकी धबधबा हा 60 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे गेल्यावरच तुम्हाला बाकीचा सगळा व्ह्यू दाखवतो. ही बघा आपली 3 जण पब्लिक कशी आल्यात बिना रेनकोटची. तिथे गेल्या एवढा पाऊस लागणार आहे तेव्हाच यांना कळणार की रेनकोटची किंमत काय असते. आणि हा आपला पावसामुळे रोड बघा कसा खराब झाला कोल्हापूरचा. चिखलातून बिकलातनं जायला लागेल, खड्डे डबरं बिबरं काय सुट्टी नाही. आता मी आता रंकाळ्याच्या साईड रोडनं चालू आहे बघा. आणि हे रंकाळा म्हणजे नाही आमच्या कोल्हापूरकरांसाठी मिनी मरीन ड्राईव्ह आहे बघा. तुम्ही बघा व्ह्यू बघून घ्या. तुम्हाला कसं वाटते हे मला सांगा नक्की. आमचा रंकाळा आधीपेक्षा असा अपडेट केला आहे का नाही, तिथे फिरायला एवढं भारी वाटते. खरंच सांगतो, रात्रीचा येऊन तुम्ही कधीतरी हा व्ह्यू बघा. आता आपण बालिंगे या गावामध्ये आलो आहे. जाता जाता आपल्याला हे गाव लागले आणि गावामधनं जाताना ही नदी लागत्या. आणि झालेल्या मोठ्या पावसामुळे या नदीची पात्रता तुम्ही बघून घ्या. जरा आपल्या ह्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळं मी थांबवून तुम्हाला दाखवू शकत नाही नदीचा व्ह्यू सगळा काय तो. असंच तुम्ही बघून घ्या कसं वाटते तुम्हाला. बघा हे पाणी लई झालेलं आहे, सगळीकडे पात्राच्या बाहेर पूर्ण पाणी पडलेलं आहे आणि थांबता येत नाही या ब्रिजवर. त्याच्यामुळं ते पुढं आल्यानंतर आम्ही राईट साईडला टर्न घेतला आहे बरकीला जाण्यासाठी. कारण तिथून पुढनं आम्ही जाऊ शकत नाही, पोलीसवाले असतात. आम्ही आहे टिबल सीट गाडीवर, त्याच्यामुळं आम्हाला इकडनं जायला लागले. आणि ह्या गावातनं जाताना मला आता असं वाटायला लागले की नाही, गाव बघितल्यानंतर मला असं प्रश्न झाले. इथली शेती आणि इथला वातावरण बघून सगळे हिरवगार खतरनाक वाटायला लागले. तुम्हाला पण दाखवते, बघून घ्या व्ह्यू. आता ही शेती वगैरे बघितल्यानंतर मला असं वाटायला लागले की नाही, गावातलं राहणं आणि शहरातलं राहणं यामध्ये लय फरक आहे. मला तर असं वाटतं की मुंबई पुण्यामध्ये राहण्यापेक्षा गावाकडे येऊन राहिलेलं लय भारी. कारण गाव म्हणजे खरं सांगतो फुकट उपचार आहे आपल्या बॉडीवर. गोळ्या खायची गरज नाही, काय नाही. काम करायचं, शेतात जायचं, मस्तपैकी खाया प्यायचं बघा झाडाखाली बसून. जे खाण्यात आनंद आहे तो कांदा बिंदा भाकरी चटणी वगैरे खाण्यात जो आनंद आहे तो खरंच शहराकडे आपल्याला मिळणार नाही. हे बघा आता पोरं कशी ग्राउंडवर खेळायला सुट्टीचं हे बघितल्यानंतर मला खरंच माझं बालपण आठवलं. आता असं वाटलं की जाऊन तिथे खेळावं, पण ही वेळ आता निघून गेल्या. त्यामुळे आम्हाला हे काय अनुभवता येणार नाही. पब्लिक बघा 3 जण गाणी कशी ऐकत चालत बघा युट्यूबला. असं कुठं भेटतं काय माणसं सांगा तुम्हाला. बघा आहे का युट्यूबला 3 जण गाणी कशी ऐकायला लागल्या. याला म्हणजे टॅलेंट हो. हे कोल्हापुरात भेटते असलं टॅलेंट तुम्हाला, बाहेर कुठं मिळणार नाही बघा. लांब आहे इथनं तरी 25-30 किलोमीटर. 25-30 किलोमीटर ना. हो ठीक आहे. आम्ही जरा स्टॉप घेतलाय बघा, पाय भरून आल्यात. आणि मग आम्हाला आम्ही विचारलं आता बरकी किती लांब आहे. इथनं आता बरकी 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर जरा काहीतरी खाऊया म्हटलं, भूक लागलेली म्हणून आपण इथं स्टॉप घेतलाय. बाकीचा पुढचा प्रवास तुम्हाला लवकरच दाखवतो. बघा इंजन कसं आहे, असलं कधी चालवलं आहे काय, मर्सिडीज सोडून असलं कधी चालवलं आहे काय. शेतात पळवणं कसा फील तुम्हाला माहिती आहे का याचा. कधी तर चालवून बघा, आले भारी वाटते. आत्ता पावसाला सुरुवात झाल्या बघा. आणि माझं रेनकोट आमच्या मॅडमने घातले आणि त्यांचं जॅकेट मी घातले. या जॅकेटमध्ये भिजणार आहे त्यात काही वादच नाही. तरी पण तोवर तुम्ही ह्या पावसाचा व्ह्यू बघून घ्या. आता आम्ही का मामाला ॲड्रेस विचारला बरकीला जायचा. मामा म्हणते लेफ्टला जावा आणि पुढे गेल्यानंतर मग ते राईटला जावा. तर मामा आमचा लेफ्ट राईट इथं करत बसणार आहे. ह्यात असलं हसू आले की नाही काय सांगू तुम्हाला. झालं स्टंट आता. पुढे पोलीस थांबल्यात आणि आमचे मेंबर आहेत 3 जण. पुण्याचं लायसन नाही आहे, कसं जाणार कळणार झाले. आणि त्यात त्यांचा विषय एक लय मोठा झाला आहे. बाटले पिऊन आले तर म्हणलं आता त्यांना 100% अडवणार. माझ्यावर तर काय लायसन आहे, मी तर जाणार निवांत. म्हणजे ते आता काय करतात ते बघूया आपण पुढे. आता जाऊया दाबा क्रॉसिंग करूया. क्रॉसिंग केल्यानंतर मला दाखवतो रिॲक्शन सगळ्या. कसं आहे स्टंट कसा आहे पुलिसाचा, कसा वाटला. कसं वाटले सांगावले उतर म्हणून ऐक ना. हे भाऊ बघा आमचा गाडीनं पोलीस गाड्याला उतर म्हणताना उतर ना आपण बघा. आता आपण एका ठिकाणी थांबलोय. तुम्हाला व्ह्यू आवडला. मस्त मार्कात तेवढाच ओढा आहे. नेचर पण भारी वाटायला लागलेली आहे. क्लायमेट इव्हेंट बघा कसं वाटते. व्ह्यू बघून घ्या. एवढा वडा भारी वाटते. ते डोंगर कसलं वाटायला लागले खतरनाक. जसं जसं बरकी जवळ यायला लागल्या तसं व्ह्यू असा वाढत चाललाय आणि खतरनाक.
नेचर बघून नाही, निसर्ग बघून का नाही लय भारी वाटाले, असं वाटायला इथनं जावंच नाही. आता आपल्याला जाता जाता एक हे दाट जंगल लागले बघा, हे तुम्हाला दाखवतो. बरकी किती लांब आहेत ना अजून? 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर आहे. तुम्ही काय इथल्याच गावातला आहे काय? मामा बघा या कसं आहे, जुनी माणसं आहेत बघा, ही माणसं बघून घ्या, अशी माणसं परत बघा मिळत नाहीत. खरंच बोलते. कसं आहे वातावरण इकडलं, क्लायमेट जरा कसं आहे, पाऊस बिऊस आहे व्यवस्थित? पाऊस लय आहे. पाऊस, शेती बिती तुमची? शेती आहे. शेती आहे. मामाला कसं आहे, मामा स्ट्रॉंग आहे अजून, आणि बाकीची माणसं बघा कोलावर राहून कशी खाऊन पिऊन अशी, ही जुनी माणसं कशी आहेत बघा. बसलाय बघा डॉगेज बाय, निवांत आहे, निवांत काम आहे भावाचं. गाडी बसली निवांत मध्ये. कसं आहे वाघ, ये बघ भाई. ए डॉगेज बाय काय काय बघा. आता आपण बरकीच्या रोड पॉईंटला आलो. इथनं 2 किलोमीटर अंतरावर बरकी आहे. ती नदी जाते बरकीच्या रोडनं. नदी बघा भरलेली नाही आहे काय एवढी. आम्हाला वाटलेलं पाणी बिणी जर पुलाव आला असलं तर आमचा स्टंट होणार, इथनं जायला मिळणार नाही. नदी बघा तुम्ही, नदी व्ह्यू बघा नदीचा, पाणी भरपूर आलेलं आहे. ह्या नदीवरनं आम्ही आता जाणार पुढं बरकीला. कसं वाटतं व्ह्यू मला सांगा. असं निसर्ग, असे ॲडव्हेंचर लाईफ करायला मला लय आवडते, काय म्हणा तुम्ही. आणि सगळ्यांनी यावं असलं करायला, फिरायला, जरा पावसाळ्यात बाहेर पडावं माणसाने, लय चांगलं वाटते सगळं. की घरात बसून किती बसणार, असलं काय ते लाईव्ह एन्जॉय करायला पाहिजे. कसा आहे विचार हाडमध्ये. हे बघा 2 वयस्कर आज्या इथून आता बरकीला चालत जाणार आहेत. ह्यांचं वय बघा तुम्ही काय, आणि आता इथनं एवढ्या अंतराला लांब चालत जाणार आहेत. आणि आपली पण लोक आहेत आत्ताची, जरा काय झाली की दुकानात जायचं असलं, इथं जायचं असलं गाडी घेऊन जातात. आणि ह्या वयात त्यांनी इथनं चालत एवढ्या लांब, ही खरोखर चेष्टा नाही ही गोष्ट. आता आपण बरकी या गावामध्ये पोचलोय बघा, आणि इथली जुनी घरं तीन बघून मला खरोखर प्रसन्न वाटायला लागले. आणि अशा गावामध्ये राहणं म्हणजे स्वर्गापेक्षा पण काही कमी नाही. हे बघा खापऱ्याची घरं वगैरे अशी छोटी छोटी घरं होती, लय भारी वाटत होतं. हां खरंच खतरनाक वाटत होतं. इथली लोकं त्यांनी कशी राहत असतील ह्याच्यावरून असं मला वाटते की खरोखर ही लोकं आता एवढी स्ट्रॉंग वगैरे असतील, नाद करायचा नाही यांचा. बघा आता आम्ही गाडी पार्किंग केल्या, आता आमचा ट्रॅक सुरू होणार आहे. आता कसं कसं जाणार काय कळणार झाली मला तर. रेनकोट आणून सुद्धा आम्ही भिजायची ते मस्ती आहे बघा आमच्यात. भावना जरा आहे करा ट्रेनमध्ये ब्लॉकमध्ये आहे करा बघा, पब्लिक बघा आपलं. आणि ट्रॅकिंगचा रोड इथनं सुरुवात आहे, इथनं जायचं आपण. रोड कसा वाटते बघा, ट्रॅकिंगचा विषय आहे का नाही. जाऊ तुम्ही सगळ्यांचे पाय असं भरणार आहेत. पाऊस बी आता जेव्हा, माझा मोबाईल काय आयफोन नाही हो वॉटरप्रूफ. व्हिडिओ करायचा होता मेन पॉईंटला आणि पाऊस आलाय, तरी बी मी भिजत व्हिडिओ करणार आहे. काय व्हायचं होते हे बघा. पिशवी हे जुगाड बघा आमचं, पैसे काय काय आहे यात, मोबाईल बिबाईल ठेवायला. विषय बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बरकेचा व्ह्यू. जायचं आपल्याला इथे पुढे वरून चाललेत. जरा भाऊ म्हणाले बोटिंगला जाणार आहे काय, इथं काय सांगा आयुष्याचं बोटिंग झाली आमच्या. आणि बोटिंगला जाणार काय विचारला आमचा मला झाले पूर्ण बोटिंग जाणार विचारला काय लागायचं. बोटिंग बघायचं तरतरत सगळे गेले. ट्रॅकिंग खतरनाक आहे ट्रॅकिंग. अजून लय लांब जायचं. आत्ताच पाय भरून आणल्यात. काल कसं नाही, काल लेगच मारल्या चिममध्ये. आता असं पंप होणार आहे का नाही काय विषयच नाही. थोडं चालत आली वरती अर्धा किलोमीटर. तिथनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो पाणी साठलेला भरके वॉटरफॉलचं पाण्याचा व्ह्यू बघा कसा आहे. व्ह्यू बघून घ्या. इथनं अजून आपल्याला जायचं आहे वरती वॉटरफॉलला. व्ह्यू कसा आहे बघा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्ह्यूचा. भाऊ खुश आहे, बारका भाऊ खुश आहे. ए बारका कुठं चाललीस, इकडे कुठं चाललीस तू, कुठं चाललीस सांग की.
पुन्हा आता आली बघा अमेझॉन जंगलात आले. अमेझॉन जंगलात जंगल बघ ना का जंगल व्ह्यू बघा नुसता व्ह्यू बघा इथे सगळं पब्लिक बघा केवढा आहे इथे. पब्लिक सगळं फिरायला आले आज वॉटरफॉल बघायला. हे बघा कसला आहे बघा ट्रॅकिंग कसं आहे पाय घसरायचा विषय. आपल्या भावाला काय आली कसं आहे भावाला काय झालं काय कळना कुत्रं चावली का मांजर चावलेली जगण्यात काय कळना. आवाज का भावाचा विचार झालाय सगळा. ट्रॅकिंग बघा तुम्ही ट्रॅकिंग हे बघा नुसते कसं आहे. व्ह्यू बघा इथनं व्ह्यू बघा. आपण तिथे जायचं आता. हो घेतला व्ह्यू बघितला का कसा लांबनं दिसतोय खतरनाक मध्ये. आपण आलोय बघा कमानीपर्यंत आलोय. इथं आता चेकपोस्ट आहे आणि आमचं पब्लिक घाबरायला लागली आणि पब्लिकला जरा 2 नंबर केली हो आमच्या पब्लिकला आपल्या 2 नंबर केलाय सगळा. पोलीस आले आहेत. माझा यांचा काही संबंध नाही आहे. मी असं दाखवणार मी ब्लॉक करायला आलोय बघा माझं एकटा. हे आपल्या संगीत कोण नाही ती आणि हो बघा कमान आहे कमान आल्या. कमानीतनं थोडाच वेळा अंतरावर आहे धबधबा. आपण तिथे जाणार आहे. गेल्यानंतर जन्नतच आहे. हे पोलीस आले आहेत. चेकपोस्ट आहे असा आणि चेकपोस्ट बघा आपल्या इथे चेकिंग बिकिंग सगळं होते. येताना व्यवस्थित यायला लागते सगळं. आणि की इथं आगाऊपणा करून काय चालत नाही. आम्हाला वाटलं चेकपोस्ट आहे वाटतं काही विषय चेक करतील. इथं आमच्याकडे पैसे इथं बी पैसे घ्यायला लागले लोकांचं बघा 50 रुपये पावती केल्या सप्पे. काही तर खऱ्याच नाही इथं सगळं विषय आहे. आता बघा आपण घनदाट जंगलात आलोय आणि ट्रॅक बघा तुम्ही कसला खतरनाक व्ह्यू नुसता व्ह्यू बघायचा फक्त व्ह्यू कसा आहे बघा ट्रॅक व्ह्यू बघा नुसता. ट्रॅकिंग मध्ये जायचं म्हणजे जन्नत आहे लक्षात ठेवा. असली लाईफ एन्जॉय करायची. लाईफ आहे तो पण सगळं एन्जॉय करायचा. ट्रॅक कसा वाटले तुम्हाला सांगा मला नक्की कमेंट मध्ये. असं धरून जायला लागते बघा इथे. नाही पाय निसरला की दात घशात. आधीच आमच्या आम्याचा एक दात विषारड आहे. त्यानं फक्त धरून आम्या कुठं आम्या धरले आम्या दात बघा पैसे ना तुझ्या ते काय करू सांग खरोखर ना तुझ्या ते पैसे. भाऊ आमची दमल्यात सगळे आता. थोडं ट्रॅकिंग करून आता बसले तर रेस्ट घ्यायला लागल्यात आणि रेस्ट बरोबर एनर्जी ड्रिंक पण घ्यायला लागल्यात. एनर्जी ड्रिंक घेतली की नाही आता धबधबा सगळा गायब होणार आहे लक्षात ठेवा आपला. काय एनर्जी ड्रिंक घ्यायला लागल्यात. एनर्जी ड्रिंक घेतली वॉटरफॉल खाली पडणार नाही वरती पडणार वरती रिटर्न जाणार आहे आता बघा नुसतं तुम्ही. ये बाटली पण ठेवून ये. हॅलो करा गार्गी इकडे बघ की. हॅलो हाय कर हॅलो हाय. आता जवळ आलोय आम्ही पॉईंटच्या जवळ यायला लागली. हे आता तुम्हाला दाखवतो थांबा. जंगल बघा जंगल बघा पब्लिक बघा डी बारकी पोरं बिरं घेऊन सगळे आले फॅमिली सकट. बघा जंगल बघा नुसते परत आता पोरं आमचं दमल्या तिथं पण दिवसपर्यंत. एनर्जी ड्रिंक घेतल्या त्यामुळे काय विषय नाही त्यांचा. अजून किती पण लांबण्या बघा आवाज आला बघा इथं काय बघा खाली पाणी जवळ आली अजून जरा लांब आली. जाऊया आपण. पडले आता आपण एका पडण्यात आले बघा. इथं रस्ता अडला आहे झाड पडले मध्येच पब्लिक तरी पण चालली. हे बघा झाड मध्ये पडलेलं आहे त्यातनं सुद्धा पब्लिक चालली. धबधबा बघण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ते कसं आहे बघा ट्रॅक आता त्याला वाकून बिकून जायला लागते बघा. हे बघा झाड मध्ये पडली. हे बघा असं ट्रॅकिंग आहे सगळं दणदाट जंगलात विषाहार्ड आहे सगळा. धबधब्याला जाण्याच्या आधी हा एक मला पॉईंट दिसला आहे. इथं आपण जरासं एन्जॉय करून घेऊया म्हटलं म्हणून पांड्यांना असं जरा फडफड चालले असलं पाय घसरलं तर असं वाटत होतं जरा डोक्यावर पडते गांडीवर पडते. तर भावाचा हात घेतला आणि दगडावर चढलो आणि आपलं जरा रिॲक्शन मस्तपैकी दिल्या विषय हार्ड हो. हे बघा वॉटरफॉलला वरती जाताना आपल्याला फुल पार करून जायला लागतं.
आणि या पुलावरनं व्ह्यू बघा नुसता कशी पब्लिक दंगा करायला एन्जॉय करायला लागली. हे आमचं पब्लिक आहे सगळं. इकडे बघा कसा व्ह्यू आहे. त्या पुलापासून पुढे आल्यावर अशी धबधब्याचं पाणी जाताना आपल्याला दिसते बघा. आणि ह्या साईड ट्रॅकिंग आहे. ट्रॅकिंगला जाताना आपल्याला लई काळजी घ्यायला लागते. जवळ हे असले खूप सारे काही प्राणी किडे भरपूर असतात. त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला येताना डेटॉल किंवा सॅनिटायझर हे घेऊन येणं. कसं वाटायला इथं आल्यावर कसं वाटाले पाण्यात गेलं कसं वाटले. अजून वॉटरफॉल आहे. आता डोळे फिरणार आपली सगळी. चला ऍडव्हेंचर लाईफ बघा. बिअर गिल्स बघा. बिअर गिल्स कसा तापते आता पाण्यानं मिळणार विशाळ आहे एवढा काहीशे. धबधबा एवढा पाणी. या आता आपण फायनल डेस्टिनेशनवर आलोय आणि तुम्हाला बघायचा काय जन्नत. एकच मिनिट बघा व्ह्यू आता कसा सोरा काय बघा. फायनली आपलं बरकी वॉटरफॉल बघून झालेलं आहे. तुम्हाला पण कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जाता आपल्या भावाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.